नमस्कार मित्रांनो, वर्ग समीकरणाच्या आजच्या भागात आपण वर्ग समीकरणाच्या मूळांचे स्वरूप, नेचर ऑफ रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन हा घटक पाहणार आहोत. यामध्ये प्रथमतः आपल्याला वर्ग समीकरण म्हणजे काय ते माहितीच आहे. पुन्हा एकदा आपण त्याची रिव्हिजन करू. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप अशा पद्धतीने असतं. हे झालं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप, म्हणजे ax वर्ग अधिक bx प्लस c इज इक्वल टू 0 हे आहे आपल्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. आता आपला घटक काय आहे? वर्ग समीकरणाच्या मूळांचे स्वरूप. वर्ग समीकरणाचे आपल्याला माहिती आहे दोन मूळे असतात, म्हणजे x च्या व्हॅल्यूज या दोन असतात, म्हणून वर्ग समीकरणाला दोन मूळे असतात असं म्हटलं जातं. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की वर्ग समीकरण फॉर्म्युल्याच्या साहाय्याने म्हणजे सूत्राच्या साहाय्याने कसं सोडवायचं. तो सूत्र काय आहे ते? तर ते सूत्र आहे x इज इक्वल टू वजा b अधिक किंवा वजा b वर्ग वजा 4ac छेद 2a हे वर्ग समीकरण सोडवण्याचं म्हणजे त्याच्या मूळ किंमत काढण्यासाठी असलेलं सूत्र आहे. x ची किंमत काढण्याचं सूत्र आहे. या सूत्रामध्ये हा जो घटक आहे कोणता? b वर्ग वजा 4ac. कोणता घटक? b वर्ग वजा 4ac. सूत्राच्या साहाय्याने आपण वर्ग समीकरण सोडवत असताना आपण या घटकाची प्रथमतः आपण किंमत काढून घेतो. या घटकाला इंग्रजीमध्ये डिस्क्रिमिनंट आणि मराठीमध्ये विवेचक असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, हे जे आहे हे जे डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय ठरवते? तर नेचर ऑफ रूट्स. काय ठरवते? नेचर ऑफ रूट्स. कसं? बघा, जर विवेचक म्हणजे डिस्क्रिमिनंट याची किंमत जर 0 असेल, जर 0 असेल तर जे वर्ग समीकरणाची मुळे असतात, वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव असतील. काय असतील? वास्तव संख्या आणि समान असतील. म्हणजे दोन ज्या x च्या व्हॅल्यूज मिळतील तर त्या दोन्ही समान असतील. मुळे वास्तव आणि समान. पुढचा मुद्दा असा आहे, हा झाला पहिला पॉइंट. पुढचा मुद्दा असा आहे, जर b वर्ग वजा 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट किंवा विवेचक याची किंमत जर 0 पेक्षा कमी असेल, म्हणजे ऋण जर संख्या असेल या विवेचकाची, तर वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव नसतात. आणि तिसरी गोष्ट लक्षात काय ठेवायची? b वर्ग वजा 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंटची किंमत जर 0 पेक्षा मोठी असतील तर त्या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव असतात आणि भिन्न असतात. हे 3 पॉइंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. म्हणजे डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूनुसार, डिस्क्रिमिनंटच्या किमतीनुसार आपल्याला त्या वर्ग समीकरणांचे मूळांचे स्वरूप म्हणजे नेचर ऑफ रूट आपल्याला समजतं. आपण उदाहरण पाहूयात आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आणखी तुम्हाला क्लिअर होतील. इथे प्रश्न आहे, विवेचकावरून वर्ग समीकरणांचे मूळांचे स्वरूप ठरवा. एक वर्ग समीकरण दिले आणि त्याचं विवेचक काढायचंय, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे, किंमत काढायची आणि त्यावरून ठरवायचंय की मूळांचे स्वरूप कसे असेल त्या वर्ग समीकरणाचे. डिस्क्रिमिनंट म्हणजे b वर्ग वजा 4ac. वर्गमुळात नाही, फक्त b वर्ग वजा 4ac यालाच आपण डिस्क्रिमिनंट किंवा
विवेचक असं म्हणतो. तर वर्ग समीकरणाच्या सामान्य रूप जे आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, याच्याशी या दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना जर केली तर a ची किंमत येते 2, b ची किंमत येते -5, तर c ची किंमत येते 7. आपल्याला कशाची किंमत काढायची? b वर्ग वजा 4ac. तर यामध्ये आपण किमती टाकून घेऊया. p वर्ग म्हणजे वजा 5 चा वर्ग वजा 4, a ची किंमत आहे 2 आणि c ची किंमत आहे 7. वजा 5 चा वर्ग हा 25च येतो, म्हणजे ऋण संख्यांचा वर्ग देखील 25 आणि धन संख्यांचा वर्ग देखील धन 25च येईल. वजा हा गुणाकार जर केला आपण 4 दुने 8 आणि 8 7 56. ठीक आहे. तर 25 वजा 56 याचं उत्तर येईल 31. बरोबर, याचं उत्तर येईल 31 आणि ऋण 31. ऋण 31 म्हणजे जे आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणजे विवेचक दिलं आहे त्याची किंमत ऋण मध्ये आलेली आहे. अशा पद्धतीने आपण इथे काय म्हणू शकतो की b वर्ग वजा 4ac या डिस्क्रिमिनंटची किंमत ही शून्यापेक्षा लहान आहे. बरोबर, म्हणून वर्गमूळ दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप काय असणार आहे? तर दिलेल्या वर्ग समीकरणांचे मुळांचे स्वरूप असेल मुळे ही काय असतील? वास्तव नसतील, वास्तव नाही. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत. आणखी एक उदाहरण पाहूयात. पुढचं समीकरण दिले x वर्ग अधिक 2x वजा 9. जर इथे आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणजे विवेचक b वर्ग वजा 4ac याची किंमत काढायची आहे. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप ax वर्ग अधिक bx प्लस c बरोबर 0. a ची किंमत येते 1, x वर्गचा सहगुणक इथे काही नाहीये म्हणून a ची किंमत 1, b ची किंमत 2 आणि c ची किंमत वजा 9. या ठिकाणी मित्रांनो मग किमती टाकून घेऊयात आपण. 2 चा वर्ग वजा 4, a ची किंमत आहे 1, तसेच c ची किंमत आहे वजा 9. दोनचा वर्ग 4 वजा 4 गुणिले 1 वजा 4 आणि वजा 4 गुणिले वजा 9 याची किंमत येते 36 अधिक 36 म्हणजे 40 येईल. डिस्क्रिमिनंट बरोबर 40. मग आपलं डिस्क्रिमिनंट म्हणजे विवेचक याची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे ही कशी असणार आहेत? तर ती वास्तव असणार आहेत आणि भिन्न असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी जे हे 3 गोष्टी आपण पाहिल्यात की जर डिस्क्रिमिनंट म्हणजे विवेचकाची किंमत 0 असेल तर मुळे वास्तव व समान, जर शून्यापेक्षा कमी असेल विवेचकाची किंमत तर मुळे वास्तव नसतात, आणि जर विवेचकाची किंमत धन असेल तर धन असेल म्हणजे शून्यापेक्षा मोठे असतील तर मुळे वास्तव आणि भिन्न असतात. या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर फक्त आपल्याला विवेचकाची किंमत काढून या ठिकाणी आपल्याला मुळांचे स्वरूप ठरवता येईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.